या शाहिराने गेले 4 वर्ष यांच्यासोबत बाऱ्या करतोय. जर पहिला शिवरंजनी राग सोडला तर आज या शाहिराने मला कुठल्यातरी एका रागाचा एक आलाप देऊन दाखवायचा. शाहीर मानलं तुम्हाला आज. तुम्ही दुसऱ्या नाव ठेवता या सुरांची खांडोली. अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पत्र आहे तो समोर त्याला सुराचं शिकवायला का. म्हणून शाहीर तुम्हाला माझं स्तवन गाण्याच्या आधी आव्हान आहे. तुम्ही शिवरंजनी जर तुमचा एक राग सोडला तर तुम्ही कुठलाही आज एक रागामध्ये तुम्ही मला आलाप मारून दाखवा आणि त्याच्यावरती मला शेर मारून दाखवा. आज तुम्हाला मानलं मित्रांनो. म्हणून स्तवनाचा विषय ठिकाणी आपल्या समोर ठेवतोय. आज माझ्या संबंध या कोकणातील हे चाकरमानी. आज माझे सर्व हे कोकणातील माझे मित्र परिवार पोटाची खणगी भरण्यासाठी आलेत आपल्या या मुंबई नगरीमध्ये. प्रत्येक जण आपल्या गाव देवाला म्हणा आपल्या कुळदेवाला अगदी मनापासूनच आराधना करतो. सकाळी कामावरती जाताना देवा आई गाव देवी आई कुलस्वामीने आता जिकडे बाहेर पडलोय पोटा पाण्यासाठी मला सुखाचं सांभाळ. पण विषय मित्रांनो काय आहे. ही मुंबई नगरी आहे. असं म्हणतात त्या मुंबई नगरीमध्ये पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस कधीच उपाशी राहिला नाही. फक्त मेहनत करणारा असावा. पण त्याचं पालन सर्व जी करते ती माझी ही मुंबई. जी आपल्या लेकरांवरती माझ्या कोकणातच म्हणत नाही पण संबंध या मुंबई नगरीवरती जिचा वरद असता आहे. जिच्या आशीर्वादानं आज ही लेकरं 2 घास सुखाचे खाताय. त्या मुंबई देवीच्या चरणावरती माझं स्तवन समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बुवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष ठेवायचंय म्हणून म्हणतो. की तुझ्याच नावाने आई ही मुंबई नगरी निर्माण झाली. पोटासाठी ही सारी लेकरं आज तुझ्या चरणाशी आली. तूच आहे पाडला खरी अग त्यांच्या जीवनाची वाली. संकट काळी भक्तासाठी आई मुंबादेवी अग तूच धावून. आणि म्हणून ही स्तवन अशा मुंबई देवीच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. मुंबई नगराची तू ग मुंबई हो मुंबई नगरीची तू ग मुंबई. काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. हो साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तूच सुख दे. मुंबई नगराची तू ग मुंबई मुंबई नगराची तू ग मुंबई. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबई. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबई. काय वर्णावी तुझी नवलाई. नगराची तू काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तूच सुख
सुख देई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई मुठीत जीव घेती धक्का बुकीच्या प्रवासा घेताना मोठी उभी राहते पाठी आहे तुझ्यावर माते भरोसा आहे तुझ्यावर माते भरोसा आहे तुझ्यावर माते भरोसा कामधंद्याला जाता येताना कामधंद्याला जाता येताना तूच रक्षण करते ठाई ठाई साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही काय वर्णावी तुझी नवलाई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई त्याची सांग तो कहाणी तो आहे गिरखेडे गावाचा हिंदू आणवाणी इथं नाही त्याच कोणी आहे आधार तुझ्या नावाचा आहे आधार तुझ्या नावाचा आहे आधार तुझ्या नावाचा वेळ प्रसंगाला आधार तुझे ग वेळ प्रसंगाला आधार तुझे ग हेच दान मी तुझ्या पायी मुंबई नगराची तू ग मुंबाई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई महानगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही त्यांच्या जीवनाला तुझं सुख देई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई मुंबई नगराची तू ग मुंबाई अगं मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई बोल श्री गणपती गजानन महादा कावदेवी माते बजरंग बली कैलासवासी भिकाजी भुवा शिवराम धोंड वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा विजय शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया
निर्माण झालेला आहे. आता विषय तो गणाचा डावल. तुम्ही आज लय मला पलवता वाया तिकडनं मोबाईल दाखवून, म्हणून तुम्हाला सांगतोय. म्हणून यासाठी कसं आहे माहिती मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम, कारण वेळ काय कोणाच्या बापाची माध्यम नाही हो, पण वेळेत तुमचा जेव्हा कार्यक्रम होतो ना तेव्हा साला मात्र कार्यक्रम मात्र करे ठरतो. काय बंदरे माऊली? बंदरे माऊली, तुम्हाला एक विषय मला विचारायचा आहे. आज तुम्ही नेमके समोर बसला देवासारखा माझ्या अगदी, मी पण तुमची दोन वाट बघत होतो. भेटताय तरी हाताला कधी. विषय काय आहे? सर्वज्ञ शाही विकासजी लांबोरे. आता मी असं म्हणत नाही लांबोरे लांबोरे, मी काय म्हणते विकासजी लांबोरे तुम्हाला हा म्हणतात की मी म्हणतात शीघ्र कवी. हे काय म्हणतात? मी म्हणतात शीघ्र कवी. विषय काय मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार वासुवाणी महाराजचे होते, वासुवाणी माऊलीचे होते, ज्यांना दफाच्या गायकीवरती फडाच्या गायकीवरती पट्टे बापूरावांनी शीघ्र कवी ही पदवी बहाल केली होती. म्हणजे ही पदवी त्यांना पट्टे बापूरावांनी, ज्या माणसानं संबंध या लोककलेला तमाशाच्या नावाला जर उंचीवर कोण दिला असेल तर पट्टे बापूरावांनी, त्यांनी बहाल केली. वासुवाणी माऊलींना, वासुवाणी महाराजांना पदवी होती शीघ्र कवी. आणि हे स्वयंघोषित, हे स्वतःशीच लाल करणारा म्हणतात मी शीघ्र कवी. शाहीर, तुम्ही निश्चित शीघ्र कवी स्वतःला नाव लावा. तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही जाग्यावरती एका विषय लिहू शकता, पण ती पदवी तुम्हाला कोणीतरी बहाल करू देत. तुम्ही स्वतःच नका म्हणू, आहे ना तुम्ही तुम्ही काय म्हणता? तुम्ही स्वयंघोषित शीघ्र कवी आहात. तुम्हाला कोणी दिलेलं नाही, तुम्ही तुमचीच लाल करणारा शीघ्र कवी. मोठं गार केलं म्हणून सांगते बुवा, राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा. आपला 2 कार्यक्रम म्हटलं म्हणून, आणि हसबंड काय बुवा मी तुमच्या जास्त उराव बसत नाही, तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्याशी प्रेमानच बोलतोय. पण विषय काय माहितीये का माऊली, मी आपला काय म्हटलं, जाऊ दे म्हटलं, मरू दे, उगाच भावकीत करता भावी कशाला. पण नाही, हे म्हणतात अडाणी आहे. ते नशीब मला अदानी नाही बोललं, अदानी. हे म्हणतात अडाणी बुवा आहे. काय रे युट्यूब वाला अडाणी बुवाला 4-4 वेळा ठेवणार तुम्ही कोण? 4-4 वेळा हाऊसफुल शो करणारी लोक मग ही कोण आहेत? हे पण अडाणी. शाहीर, येड्याच्या नादाला येडाच लागतो. आणि माझ्यासोबत प्रत्येक सीझनला 12 आणि 15 करणार तुम्ही कोण? तुम्ही पण अडाणी, तुम्ही पण येड्याची 17 आणि कारभारी 17. म्हणून सांगतोय तुम्हाला, कुणालाच काय करत नाही फतरा बुवा. मला त्याला वाचून बघू नका तुम्ही, पण त्याला सांगा जाऊ ना येड्याची 17. म्हणून विचारतो काय करतोय फतरा ह्याला. पण मानलं पाहिजे, रात्री शायरीने एक विषय फोडला आहे ना तुमच्या ताकद, पण तुम्ही स्वतः नका म्हणू, है ना. माझा देऊ काय या कडक उन्हात, माझा देऊ काय. लांबर येणं देऊ काय देव आहे ना. आता आल्या अरे लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर आज माझ्या सोबत म्हणतात बाईना मला येतं, हे मला काय पण म्हणतात नॉनसेन्स. आणि म्हणून रात्र थोडी संगमार विषय घेतोय गणाचा, एका मुकड्यात आणि एका आंध्यात. कारण आज माझ्या आईकडे सांगितलंय बुवा, दुसरी बारी खड्डा व्हायला काय ते तुम्ही 25-25 मिनिटं घ्या, पण पहिला कार्यक्रम काय तो हुरकून टाका. विषय कसा आहे, माणूस एका बारीत कधी गरम होत नाही, म्हणून त्याला थोडासा टाइम द्या. जेव्हा टायमिंग माणसाला चांगला भेटतो ना तेव्हाच मात्र माणूस चांगला गरम होता. आणि म्हणून विषय ठेवतोय गणाचा, म्हणायचा आहे काय, लक्ष असावं. तुम्हाला माझं ओपन चॅलेंज. सुरुवातीचा शिवरंजनी सोडून की आपण एका रागात आज आलाप देऊन दाखवा. अरे लाल लाल कलरची बांगडी. अरे गल्ली बोळात बारकी पोरा खेळताना माझा पोरगा पण म्हणतोय, माझा पोरगा पण म्हणतोय लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर. यांना कशाला यायला, लहान पोरा गल्लीतली पोरा पण आताशी बोलतायत. आणि म्हणून विषय मित्र आहे गणाचा. परवा विषय घ्यायला होता माझ्या बळीराजासाठी, आज विषय गातोय या संबंध माझ्या लेकरांसाठी, या संबंध माझ्या कोकण वासियांसाठी नाही, संबंध या युगासाठी. कारण अरे पाऊस 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 आणि फक्त पाऊस. परवा पण मित्रांनो सांगितलंय 50 वर्षापूर्वी झाली अशी घटना घडली होती की कोयना धरण तेव्हा आटलं होतं, आणि 50 वर्ष आज झाले कोयना धरणातून पाणी राहिलं नाही मित्रांनो.
ज्या संबंध आपल्या कोकणाचा जीव ज्या कोयना धरणावरती चालतो ते कोयना धरण पण सुखा पडलं. विषय काय आहे? हा सर्व खेळ आहे त्याचा. मगाशी म्हटलं विकास 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 करण्याच्या नादात, मी गोवाना नाही म्हणत, विकास डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं, डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं निसर्गाचे पण वाट लावून टाकली. म्हणून तो माणसाची जिरवतोय. या अंगाची घाई उगाच होत नाही. म्हणून हा भक्त बापाकडे काय मागणं मागतोय? आज गाणं गातोय शेवटचा. पावसावर तुला पाडायचा तेव्हा मारायचा तेव्हा मरपड. आता किती अंगाची तुला घाई करायची तेवढी कर. पण आजचा विषय शेवटचा. कारण मगाशी बरोबर म्हटलं 22 तारखेचा म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती आहे म्हणतात. 22 तारखेला म्हणतात पडणार, यातना थोडासा लागला. आता बघूया नक्की काय करतोय, कारण हा खेळ आहे सगळा त्याचा. गाण्याचा विषय आपल्यासमोर ठेवतोय. काय म्हणतोय लक्षात की तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. अरे तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांबव बाप्पा, अरे खेळ तुझा हा न्यारा. मग रोज उन्हाचा चढतोय पारा, हा रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांबव बाप्पा, खेळ तुझा भाण्यारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, आता पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. व्याकुळ झाले तुझीच धरणी माई. कसे सांभाळील सांग गणेशा तुझीच ही नवलाई. अरे तुझीच ही नवलाई, अरे तुझीच ही नवलाई. रानवनात गुरा ढोरणा नाही मुळी पाणी झाला. रानवनात गुरा ढोरणा नाही मुळा पाणी झाला. आता तरी तू थांबव बाप्पा, खेळ तुझा भाण्यारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. 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 हे तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांबव बाप्पा, खेळ तुझा भाण्यारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. सवन निघन झालेला आहे. आता विषय येतो तो गवळणीचा. आणि म्हणून शाहिरांना या ठिकाणी परवाच्या दिवशी शाहिरांना 2 वाऱ्या त्यांच्या माझ्या झाल्या. दोन्ही वाऱ्यांना विषय लावला होता प्रेमाचा. प्रेमात बुवाना म्हटलं आज पण काय त्यांना जास्त झोमवणार नाही, पण थोडासा वरच्यावर इंजेक्शन त्यांना देतो बुवाना. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो गवळणीचा. तर शाहीर म्हणतात कमराच्या खाली म्हणतात काय बोलायचं नाही, कमराच्या वर काय तो बोला बुवा. आज तुम्हाला कमराच्या खाली पण नाही आणि कमराच्या वर पण तुम्हाला मधीच बोलतो बुवा.
तुमचा दोन्ही भाग बाजूला ठेवतो, कमराच्या वर आणि कमराच्या खाली, तुम्हाला मधीच म्हणतो. आणि विषय काय माहितीये का शाहीर पंधरे माऊली, गेल्या वर्षी माझा कोकणाचा गाणं संबंध तुम्ही माझ्या कोकण वाचन डोक्यावर घेतलं. त्या गाण्याला माझ्या नाव ठेवणारा पहिला माणूस विकास नांबरे बुवा. आणि ह्या वर्षी लोकांना सांगतात, बुवाला म्हणतात अरे तो गाणं बोला, सांगा बुवा गाणे भारी बोलतात. म्हणजे खरं कुठं लपत नाही. लेखणीला हसलं, परवाचं सुद्धा माझा गण त्या गाण्याला पण बुवा हसले. अहो सांगा हो गाणा कुणाचे करू मी पूजन, नाही सामोरी तुझी मूर्ती गोजेरी, कसे तुझे गावो भजन. येण्याची जत्रा म्हणतात, गणपती म्हणतात ढाल कुठून. तुम्हाला माझा बोवा गाण्याचा विषय मुळात कळलाच नाही बोवा. अजून एकदा माझ्या गाण्याचा अभ्यास करा. पण शाहीर तुम्ही माझ्यासाठी एवढे लकी आहात, तुम्ही माझ्या जेवढ्या जेवढ्या गाण्यांना हसतात ना बोवा, तेवढीच गाणी राजेश पावशी सुपर आणि दुपर झालीत बोवा. म्हणून हसत राहा, हसतील त्याचा दात दिसतील, नाही हसत त्याचा नको काय तो दिसेल. आणि म्हणून या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित प्रथमच मुंबई नगरीत पारंपरिक कोकणी जाकडी नृत्य डबलबारीचा जंगी सामना म्हणजे पारंपरिक सोंगी जाकडी शक्कलगेवाले शाहीर सियोगजी हुमणे सह तेजस हुमणे आणि तुरेवाले शाहीर काशीरामजी शिकवण सह संजय प्रकाश गणपत. तर मित्रांनो, हा कार्यक्रम दिनांक 17 जुलै 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता. ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर. तरी सर्वांनी आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर चला टामटूम राहू द्या, आता आपल्यावर या. आणि आता विषय आहे मित्रांनो गवळणीचा. तर शाहीर म्हणतात की चला कमराच्या खालचा आणि कमराच्या वरचा पण नको गोवा, आज तुम्हाला मद्रास डोस देतो आणि बारका साधो पण जास्त तुम्हाला आज लागणार नाही. गवळणीचा विषय गातो मित्रांनो. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. आणि मी गवळ मी परवाच्या वारीत पण 2 गवळणी गायल्या प्रेमाच्या. मी म्हटलं बुवा, ते बुवा म्हणतात ते माझ्या पदराव त्यांचा लय डोलाय. पदर म्हणतात सर्कल बुवा, माझा पदर मी जाम आवडून धरलाय, तुम्ही काय त्याची काळजी करू नका. आणि म्हणून गवळण गाते म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. होता भीमराव लय दिलदार, विषय का आता काय शेरबीर घेत बसत नाही, कारण वेळ पण भरपूर झाला. म्हणून म्हणतो या नंदाच्या बाला सोर म्हणता का याला, या नंदाच्या बाला सोर म्हणता का याला, आहे गोकुळचा मुरलीवाला, आहे गोकुळचा मुरलीवाला. राधा म्हणते माझ्या गवळणी ना, काय ग बोलीनो, काय ग बोलीनो, ए बोलीनो, ए बोलीनो. त्याला चोर म्हणता नाही ना, चोर म्हणायचा नाही म्हणून म्हणतो या नंदाच्या बाळा चोर म्हणता का याला, आहे गोकुळचा मुरलीवाला, हा आहे गोकुळचा मुरलीवाला. अरे जरी रंगानं असला काला, काय म्हणतोय, जरी काला असला जरी सावला असला तरी बाबू माझा. माझ्या बाबूला नाव ठेवायचं नाही ओरिनो. काय ग, माझ्या बाबूला कोणी नाव ठेवायचा, बाबू कसा पण असू दे, सावला असू दे, काला असू दे, पण माझा आहे. ह्या माझ्या बाबूला नको तर केस आलोय असू दे, तरी पण बाबू माझा आहे. त्याचा केस मला टुकलं तरी चालतील, पण बाबू. म्हणून म्हणते या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला, जरी रंगाने असला काला, जरी रंगाने असला काला, जरी रंगाने असला काला, अरे जरी रंगाने असला काला, तरी मनानं हाय दिलवाला, जरी रंगाने असला काला, तरी मनानं हाय दिलवाला, जरी रंगाने असला काला, तरी मनानं हाय दिलवाला, जरी रंगाने असला काला, तरी मनानं हाय दिलवाला. माझा छोटा नाही बोलणार कधीच खोटा, नाही बोलणार
खोटा पुढे झाला जरी तो मोठा नाही करणार तुमचा तोटा नाही करणार तुमचा तोटा नाही करणार तुमचा तोटा मागे येणार माग तुमचा धरून राग मागे येणार माग तुमचा धरून राग आहा काठीन भोंगडी माला आहा काठीन भोंगडी माला जरी रंगान असला काला जरी रंगान असला काला तरी मनान है दिलवाला 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 या नंदाच्या बाला चोर म्हणत का याला या नंदाच्या बाला चोर म्हणत का याला आहे गोकुळचा मुरलीवाला आहे गोकुळचा मुरलीवाला जरी रंगान असला काला तरी मनान है दिलवाला 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 आणि म्हणून शाहीर काय जणांना ही सगळी धावपळ आणि पलापल आहे सगळी म्हणून असू द्या चला कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे पुन्हा एकदा आज समाजाच्या साक्षीनं विषय या ठिकाणी सांगतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पात्या नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय आणि शाहीर तुम्हाला खाली बाजू दिली की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा माझं कान खाल्लं अक्षरशः की बुवा विषय काय तो नक्की सांगा विषय काय तो सांगा ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवार दिनांक 27 जून 2026 दादर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर मी स्वतः शाहीर राजेश निकल आणि तुरीमध्ये शाहीर आमचे विकास शेठ लांबरे बुवा 200 रुपये दोषी कानाचा मोजरा तर विषय असा आहे शाहिरांना विषयाची एक बाजू दिलेली होती की नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित आहे आणि शाहीर विषयाची दुसरी बाजू अशी आहे आज तुमच्या माहितीसाठी खास परवा जिमन बुवाला पण तीच बाजू दिली आहे की जे शाहीर माझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे आता सगळं काम तुम्हाला सोपा करून दिलेलं आहे बुवा आता शोधायचं काम ते तुम्ही करायचं आहे म्हणून या वर्षी म्हणून शेवटचा विषय ठेवताना बारी या ठिकाणी संपत दुसऱ्या बारी जरा वेळ द्या धरले सगळी पलाबल चालली इकडे आणि म्हणून अगं मी तर भोली अडाणी सकू तुमच्या नावाचं लंडन कुकू कपाळी शोभन का दादा केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभन का म्हणून विषय कसा आणलाय बघा अहो प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा तू दिलेल्या शब्दाला सांग अरे तू दिलेल्या शब्दाला सांग जेव्हा येतो तुला माझा राग जेव्हा येतो तुला माझा राग तुझे खालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग सांग तुझे होते का खालून जेव्हा येतो तुला माझा राग तुझे खालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझे खालून होते का नको तुला जू गुरुकडे कुमार अरे गुरुकडे कुमार तुला येतो माझा जमारा तुझे घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझे घालून होते का हे प्रश्न माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा प्रश्न माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो
तुला माझा राग हो मला कळलं पाणी वाता वर माझा आग इजल होता पाणी वाता म्हणून म्हणते जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खादून होते का. आणि आज म्हणून मित्रांनो रात्र थोडी आणि संगपार आज मला पण बघायचंय की आज शाहिरांची नवीन कंपोजिंग नक्की हाय तरी काय. ज्याला स्तवनापासून म्हणतात शेवटच्या गाण्यापर्यंत कंपोजिंग स्वतःचा म्हणाल अजय अतुलला पण टाकून गेलेत ते असं झाले. म्हणून रात्र थोडी आणि संगपार मित्रांनो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय. प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स डावल आणि मी स्वतः शाहीर अनिल गराटे हा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी हाऊसफुल केल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम खरोखर दिलेल्या वेळात ज्यांनी पूर्ण केला आहे आणि या आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने ज्यांनी रंगदान दिले ते आमचे शक्तिवले शाहीर राजेश बुवा निकम यांचा सत्कार आमचे कोकणातील युट्यूबर्स करतायत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात राजेश भुवनसाठी. धावतात या आंबे. धन्यवाद राजेश भावा. धन्यवाद.